हॅलो, नमस्कार. मी ज्योती आणि माझ्या एका नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत. आय होप तुम्ही मस्त मजेत असाल. तर चला व्हिडिओला सुरुवात करते. आणि व्हिडिओ आहे 10 एप्रिलचा. 10 एप्रिलला असतो भूमीचा बर्थडे. तर ती नको म्हणत होती, कारण मुलं मोठे झाले तर त्यांना बर्थडे वगैरे करायला एवढं काही आवडत नाही. तर त्यामुळे ती नकोच म्हणत होती. पण तिची एक्झाम पण चालू, तिची ट्यूशन पण असते. तर मग ती म्हणे माझी ट्यूशन सोडून मी काही घरी थांबणार नाही, त्यामुळं मग बड्डे नको करायला. तर पण मग आम्ही तिला म्हटलं का नाही, तू जेव्हा येशील ना तेव्हा आपण बड्डे सेलिब्रेट करू. तर मग आता आई आणि भाऊन त्यांना बोलवलेलं होतं. मग इथं आता मी स्वयंपाकाची तयारी करते. तर इथं पुलावसाठी ना मी बटाटा आणि कांदे कापून घेते, थोडेसे जाडसर असे लांब. आणि मग पावभाजीसाठी जी भाज्या करायच्या होत्या ना, तर त्याही इथं मी आता कट करून घेणार आहे. तर पहिले आता एक एक सगळं कट करून घेते. तर इथं कुकरमध्ये ना फ्लावर, शिमला मिरची आणि 2 छोटे बीट घेतले होते आणि आत्ताच मी आता बटाटा टाकणार आहे. आणि जे वाटाणे असतात ना ते वेगळे शिजवून घेणार आहे, कारण एकत्र लावले तर खूप मॅश होऊन जातात. आणि इथं अद्रक लसणाची पेस्ट पण करून ठेवलेली होती. आणि टमॅटो पण आता मी हे सर्व ना एकत्रच इथं कापून कुकरमध्ये लावणार आहे. फक्त वाटाणे वेगळे शिजवणार आहे. तर इथं आहे ना आता सर्व भाज्या आहे ना मी कुकरमध्ये टाकल्या आणि 1 चमचा इथं मीठ टाकते. कारण जेव्हा आपण पावभाजीसाठी भाज्या उकडतो ना, तर मग तेव्हा त्यांना व्यवस्थित असं मीठ लागतं. तर आता इथं मी पावभाजीसाठी ज्या भाज्या टाकायच्या होत्या ना त्या कुकरला लावल्या आहे. आणि आता पुलावसाठी इथं मी बटाटे कापून घेतले, फ्रेंच बीन्स कापून घेतले, कांदा आणि फ्लावर, टमॅटो आणि थोडेसे सोयाबीन होते तर तेही टाकणार आहे. आणि अद्रक लसणची पेस्ट करून ठेवलेली आहे. तर इथं आता पावभाजीच्या ज्या 4-5 शिट्ट्या पण झालेल्या होत्या. तर आता इथं मी पुलावसाठी ना मोठं पातेलं ठेवलेलं होतं आणि त्यात आहे ना 2-3 चमचे तेल टाकलं आणि खडा मसाले टाकलेले होते, लवंग, मिरे आणि दालचिनी आणि 2-3 तेजपान टाकले आणि 1 चमचा जिरे टाकलेले होते. आणि खडा मसाले ना व्यवस्थित तळल्या गेल्यानंतर मी बटाटे टाकले, कारण बटाट्यांना शिजायला थोडा वेळ लागतो म्हणून आहे ना मग पहिले बटाटे टाकले. आणि आता 5-10 मिनटं तेलामध्ये परतवून घेतले आणि त्यानंतर फ्रेंच बीन आणि लांब कापलेला जो कांदा होता ना तो टाकला आहे. आता 5-10 मिनटं तो पण परतवून घेते आणि त्यानंतर मग फ्लावर टाकते इथं. तर भाज्या आहे ना 5-10 मिनटं तेलामध्ये अशा परतवून घ्यायच्या आहे, कारण बटाटा वगैरे शिजायला थोडा वेळ लागतो. आणि त्यानंतर मग सोयाबीन पण टाकले होते. फक्त टमॅटो आहे ना मी हे सर्व आहे ना व्यवस्थित तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर टमॅटो टाकले, कारण टमॅटो टाकले तर मग ते सर्व असे मॅश म्हणजे पूर्ण पाणी होऊन जातं त्यांचं. आणि त्यानंतर आहे ना इथं 2-3 चमचे ना अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेते. तर अद्रक लसणाची पेस्ट टाकली ना तर पुन्हा 5-10 मिनटं ना व्यवस्थित तेलामध्ये ना फ्राय होऊ द्यायचं. कारण आता भाज्यांना पण मग व्यवस्थित अद्रक लसणाची पेस्ट लागते, ज्या आपण कापून आता तेलामध्ये टाकलेल्या होत्या. आणि त्यानंतर मग आता पुलावसाठी जो मसाला लागतो आहे ना, तर तो मी आता डिशमध्ये असा काढून घेते. तर इथं मी 1.5 चमचा आहे ना गरम मसाला घेतला आणि 2 चमचे लाल मिरची पावडर घेतली आणि 1 चमचा आहे ना पावभाजी मसाला पण टाकलेला होता, अर्धा चमचा आहे ना हळद घेतली. तर हे सगळे मसाले मी डिशमध्ये काढून ठेवलेले होते. आणि नंतर मग ज्या आपण पुलावसाठी भाज्या फ्राय करत होतो ना पातेल्यामध्ये, तर त्यामध्ये टाकले. आणि त्यानंतर जे कापून घेतलेले टमॅटो ते टाकले आणि थोडेसे वाटाणे जे बॉईल करायला मी साईडला ठेवलेले होते त्यातले थोडेसे वाटाणे मी पुलावमध्ये टाकले. आणि आता पुन्हा व्यवस्थित असं हलवून घेते. आणि त्यानंतर मग इथं 2 चमचे ना दही टाकते, कारण दही टाकलं तर मग पुलावला टेस्ट छान येते. तर म्हणून इथं मी 2च चमचे दही टाकून घेतलेलं होतं. आणि पुन्हा आता 5-10 मिनटं ना तेलामध्ये फ्राय केलं. आणि त्यानंतर इथं 1 चमचा आहे ना 1 ते 1.5 चमचा मीठ टाकलं आहे आणि आता पुन्हा व्यवस्थित हलवून घेते. तर 5-10 मिनटं आहे ना तेलातच व्यवस्थित असं परतवून घेतल्यानंतर यातच मी पाणी टाकते आता. आणि पुलावसाठी मी बिर्याणी राईस घेतलेला होता. तर आता बिर्याणी राईस धुवून यामध्ये टाकेपर्यंत आहे ना त्या हे पण छान अशी उकळी येईल. आणि मग त्यानंतर उकळी आल्यानंतर बिर्याणी राईस टाकायचा आहे. तर त्याच्यावर मी झाकण ठेवलं. आणि आता पावभाजीसाठी ज्या भाज्या उकडलेल्या होत्या त्या पण मी काढून ठेवलेल्या होत्या. तर इथं आहे ना पुलावला पण पाण्याला त्या उकळी येते तोपर्यंत इथं आता सपना आलेली होती ना, तर मग ती पावभाजी ना मॅश करून घेते. तर मॅशरनी तशी व्यवस्थित दाबून घेतो आहे.
तर भरपूर अशी भाजी होती ना, मग पातेल्यामध्येच आम्ही ती डायरेक्ट अशी बारीक करून घेतलेली होती. तर तांदूळ टाकल्यानंतर आहे ना, मी तो व्हिडिओ काही दाखवलेला नव्हता. तर इथं मस्त असा पुलाव पण तयार झालेला होता छान. आणि आता पावभाजीसाठी जो तडका बनवायचा होता ना, तर मग इथं मी लोखंडी कढई ठेवली आणि त्यामध्ये 2-3 चमचे तेल टाकले होते, जिरे टाकले आणि कांदा अंदाजानुसार घेतला आणि व्यवस्थित असा तेलामध्ये फ्राय करून घेतला. तर कांदा आहे ना तेलामध्ये फ्राय झाल्यानंतरच मग मसाले पण टाकून घ्यायचे. तर इथं मी पावभाजीच्या 2 मसाल्याचे पॅकेट घेतले होते 10 वाले आणि त्यानंतर पण आपला जो घरातला मसाला असतो ना, तो पण मी थोडा टाकला होता यामध्ये. तर इथं 1 चमचा आहे ना गरम मसाला घेतला आहे मी आणि त्यानंतर म्हणजे 1 पेक्षा थोडंसं कमी लाल मिरची पावडर घेतली होती आणि अर्धा चमचा हळद. तर कांद्यात पण व्यवस्थित ते ना असा फ्राय झाला तेलामध्ये. त्यानंतर मग त्याच्यामध्ये 2 चमचे ना 2 ते 2.5 चमचे अद्रक लसणाची पेस्ट टाकली आणि जे मसाले काढून घेतलेले होते डिशमध्ये तर ते पण यामध्ये टाकलेले होते मी. तर मस्त असं तेलामध्ये ना व्यवस्थित फ्राय करून घेतले सगळे मसाले आणि डायरेक्टच मग मी ना जी भाजी आपण मॅश केलेली होती ना पातेल्यात, त्या पातेल्यात डायरेक्टच कढईमधलं जे मसाले फ्राय केलेले होते ना ते ओतले आणि व्यवस्थित असं हलवून, कारण आता 4-4 भांडे भरवण्यापेक्षा आहे ना मग पातेल्यामध्येच आम्ही पावभाजी करायचं ठरवलेलं होतं, कारण दुसरं माझ्याकडे भांडं पण नव्हतं मोठंसं. तर इथे छान असा कलर पण आलेला आहे पावभाजीला, मस्त पावभाजी पण तयार झालेली होती. तर 2 बीट टाकले ना तर व्यवस्थित असा छान कलर आला होता आणि मठ्ठा बनवण्यासाठी तर ताकाच्या 10 पुड्या पण आणून ठेवलेल्या होत्या आणि आता लहानपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांसाठी आईस्क्रीम पण आणलेलं होतं. आणि मग मोठ्या पातेल्यातच आहे ना इथं 5-6 आहे ना ताकाचे पॅकेट फोडून घेतलेले होते. त्यामध्ये जिरे पावडर आणि ठिसलेला 2-3 मिरच्या, मीठ, चाट मसाला आणि जिरे ना भाजून त्याची पावडर टाकलेली होती आणि थोडीशी कोथिंबीर आणि अद्रकचा आहे ना कुटून थोडासा रस काढून घेतलेला होता, तोही त्या मठ्ठ्यामध्ये टाकलेला होता ना. तर मस्त असा छान आहे ना थंडगार मठ्ठा पण बनवून ठेवलेला होता. तर इथं पावभाजीला आहे ना थोडंसं ह्याच्यावरती ना मंद गॅसवरती ना उकळी काढून घेत होतो आणि इथं सपना आहे ना जे दुधाचं पातेलं होतं ना तर ते रिकामं करून घेत होती, कारण फ्रीजमध्ये न ठेवायला जागा नव्हती. तर मग ते मोठं पातेलं होतं म्हणून छोट्या पातेल्यात दूध काढून घेतलं आणि मग आता ती म्हणे आता हा मठ्ठा आहे ना जो केलेला तर तो आता फ्रीजमध्ये ठेवू म्हणजे थंड होईल. तर त्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकत होते आणि पावभाजी पण वरती थोडीशी कोथिंबीर टाकली. तर खूप छान आहे ना मठ्ठा तयार झालेला होता, कारण आता उन्हाळ्याचे दिवस आहे ना तर त्यामुळं असं थंड आहे ना पिऊशी वाटतं आणि थंड आंबट, त्यामुळं मठ्ठा आहे ना खूप छान लागत होता आणि थोडीशी साखर टाकलेली होती. त्याची रेसिपी काही मी तर दाखवलेली नव्हती, कारण भरपूर आहे ना वेळ झालेला होता.
ट्युशनवरनं आलेली नव्हती. तर मग आता या पोरांना भूक लागलेली होती म्हणून आता इथं टेरेसवर येऊन बसलेलं होतं. मध्ये खूप गरम होतं, तर म्हणून मग आता इथं बसून ना त्यांना पावभाजी खाऊ घालून देत होती सपना, आणि आई पण तिथं बसलेली होती. तर कारण भूमी आल्यानंतर मग ड्रेस वगैरे तिची तयारी होईपर्यंत थोडा वेळ लागेल, तर म्हणून आता मग तिने चौघांनाही जवळ घेऊन बसलेली होती आणि पावभाजी खाऊ घालत होती. तर भूमी आता आली आणि तिची तयारी चालू होती. तर तिला पटापट तयारी कर, कारण 9 वाजलेले होते आणि मग आई त्यांना पण जायला उशीर होत होता. त्यामुळं मग आता तिने पटापट अशी तयारी केली आणि आता केक कट करून घेतो. तर असा आमच्या इथला बड्डे असतो. 4 ते 5 जणं मिळून केक कट करतात. तर जो बड्डे गर्ल किंवा बड्डे बॉय जो कोणी पण असो ना, तो एकटा कधीच केक आमच्या इथं करत नाही. कारण जे भूमीचे जे 4-5 लहानी भाऊ आहेत ते सगळे मिळूनच केक कट करतात. आणि त्यानंतर मग आता टेरेसवर सर्व जेवणाचं सामान घेऊन आलेलं होतं आणि इथे बसूनच आता जेवण वगैरे करतो आहे. कारण मध्ये ना खूप गरम होतं आणि टेरेसवर इथं बसलं ना तर जरा छान वाटतं मोकळ्या वातावरणात. तर म्हणून आता सर्व जे जेवणाचं साहित्य होतं ते सगळं बाहेर घेऊन आलो आणि आता इथेच बसून आहे ना मस्त जेवण करतो आणि त्यानंतर छान असं आईस्क्रीम खातो. तर अशा प्रकारे भूमीचा छोटासा बड्डे सेलिब्रेशन केलेलं होतं. तर व्हिडिओ आवडला ना लाईक सबस्क्राईब नक्की करा.